आपल्या किचनमधील या वस्तूपासून आपण आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग, धब्बे, जुनी टॅनिंग, कितीही जुने वांगाचे डाग असू दे, ते सगळे रिमूव्ह कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत की आणि 3च दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूपच सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल. आणि कंटिन्युअसली तुम्ही जर का 15 दिवस ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केली तर तुम्हाला 15 दिवसामध्येच अतिशय क्लीन आणि बेबी सॉफ्ट त्वचा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला या ठिकाणी वेळ वाया न घालवता या ठिकाणी आपण ही रेमेडी कशा पद्धतीने बनवणार आहोत ते बघून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा बटाटा. तर बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर या बटाट्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा सुरकुत्या असू द्या किंवा पिंपलचे डाग असतात किंवा मुरुमाचे जे डाग असतात ते सगळे रिमूव्ह करण्यासाठी हा बटाटा खूप असा रामबाण उपाय आपल्या आजच्या रेमेडीसाठी ठरणार आहे किंवा तुमच्या चेहऱ्यासाठी ठरणार आहे. कारण या बटाट्यामध्ये खूपच जास्त औषधीय गुणधर्म असतात जे जे की आपल्या त्वचेसाठी किंवा आपली त्वचा क्लीन करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहे. तर या ठिकाणी बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर पिगमेंटेशन किंवा वांगाचे डाग हे आपल्या चेहऱ्यावर का येतात हे थोडक्यात जाणून घेऊया. तर पिगमेंटेशन असतं जे की खूप जणांमध्ये ते अनुवांशिक देखील असू शकतं किंवा आपली अनहेल्दी लाईफस्टाईल असते त्यामुळे देखील आपल्याला चेहऱ्यावर काळे डाग धब्बे किंवा ज्याला आपण मेलाझ्मा म्हणतो हे होत असतं. परंतु या सगळ्या गोष्टींवर आपण जर का वेळच्या वेळी असा उपचार केला किंवा घरगुती आपण उपाय ट्राय केले तर यावर आपल्याला नक्कीच बेनिफिट मिळू शकतो किंवा आपल्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग हे कमी होण्यास मदत होत असते. आणि आपण जेही घरगुती उपाय किंवा होम रेमेडीज ट्राय करत असतो ते एका वेळेनंतर किंवा एकदा वापरल्यानंतर त्याचा आपल्याला लगेच आपल्याला इफेक्ट जाणवत नाही. कुठल्याही गोष्टींमध्ये आपण जर का सातत्य ठेवलं किंवा कन्सिस्टन्सी ठेवली की कंटिन्युअसली तुम्ही जर होम रेमेडीज ही चेहऱ्यावर अप्लाय केलीस तर तुमच्या चेहऱ्यावर नक्की तुम्हाला खूपच सुंदर असा अमेझिंग बदल बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी आपण जो बटाटा किसून घेतलेला आहे त्याचा आपल्याला एका चाळणीच्या मदतीने ज्यूस काढून घ्यायचा आहे. पूर्ण रस त्याचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता एका चाळणीच्या साहाय्याने मी एका बाउलमध्ये, आणि लक्षात ठेवा बाउल या ठिकाणी स्वच्छ घ्या. तर त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण रस काढून घ्यायचा किंवा जे बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ते आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त उपयुक्त असतं. त्या या ठिकाणी पूर्ण बटाट्यातलं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या त्वचेला टायटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त मदतशीर असतं. यासाठी आपल्याला छान असा हा बटाट्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकत असणार की खाली जे बटाट्याचे स्टार्च आहे ते जमा झालेलं आहेत. तर अशा स्वरूपातच आपल्याला या ठिकाणी एक बटाटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जास्त देखील हातापायांसाठी देखील तुम्ही ही रेमेडी यूज करू शकता. तर तुम्ही 2 बटाट्याचा देखील या ठिकाणी यूज करू शकतात. तर आजची ही रेमेडी आपल्याला 2 स्टेपमध्ये करायची आहे. त्यासाठी एका दुसऱ्या बाउलमध्ये मी बटाट्याचा थोडा रस काढून घेतलेला आहे ज्याच्याने आपल्याला क्लिन्झिंग करायची आहे. तर जो बटाट्याचा स्टार्च आपण काढून ठेवलेला आहे तो पुढे आपण कशा पद्धतीने यूज करायचा आहे ते देखील नक्की बघा. तर सुरुवातीला आपल्याला चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिन्झर तयार करायचं आहे. तर जो बटाट्याचा रस होता त्यामध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून एवढं दही ॲड केलेलं आहे. शक्यतो या ठिकाणी आंबट दह्याचा यूज करा जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर ते खूपच जास्त बेनिफिट्स देईल. तर या ठिकाणी छान असं घट्ट दही मी घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता हे याच्यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट जे ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. लक्षात ठेवा आपल्याला किचनमधील हळद या ठिकाणी अजिबातही यूज करायची नाही आहे. तर कस्तुरी हळदीचा किंवा ज्याला आपण आंबे हळद म्हणतो किंवा वाईल्ड टर्मरिक म्हणत असतो ती आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे. तर साधारणतः मी हाफ टेबलस्पून एवढी कस्तुरी हळद यामध्ये ॲड केलेली आहे. तर छान असं आता हे क्लिन्झर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्यामध्ये जे दही घातलेलं आहे किंवा बटाट्याचा रस आहे तो आपल्याला म्हणजे छान असं ते ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर आपल्याला या क्लिन्झरची कन्सिस्टन्सी जी आहे ती लिक्विडी फॉर्ममध्येच ठेवायची आहे जेणेकरून ते आपल्याला चेहऱ्यावर व्यवस्थित असं अप्लाय करता येईल. तर चला आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते बघून घेऊया. तर चेहरा याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर हे अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी हे क्लिन्झर तुम्ही कॉटन बॉलच्या साहाय्याने किंवा कॉटन पॅडच्या साहाय्याने देखील चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. तर मी या ठिकाणी हाताने हे चेहऱ्याला अप्लाय करते कारण 1 ते 2 मिनिटासाठी चेहऱ्याला
मसाज देखील करायची आहे आपल्याला या क्लेन्झरने, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील पिगमेंटेशन असेल किंवा काळे डाग धब्बे सुरकुत्या असतात, ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड असतात, त्याचबरोबर डेड स्किन सेल्स असतात, ते सगळे रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होत असते. आणि आपण यामध्ये दह्याचा यूज केलेला आहे, जे की आपल्या चेहऱ्यावरची घाण काढण्यासाठी, आपल्या पोर्समध्ये जेवढी देखील घाण असते ती बाहेर काढण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. त्यामुळे छान अशी आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने चेहऱ्यावर मी मसाज करते. तर अशा स्वरूपातच आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जी एक्स्ट्राची जी ऑइल असेल किंवा घाण असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला किंवा बाहेर निघायला ते मदत होत असते. तर या ठिकाणी छान असं आपल्याला 2 ते 3 मिनिटभर चेहऱ्याला मसाज केल्यानंतर चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर या प्रोसेसमुळे काय होतं, की आपल्या हे मसाजमुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होत असते. तर चला, आता या ठिकाणी पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आणि आता या ठिकाणी आपण जो सुरुवातीला बटाट्याचा जो स्टार्च होता किंवा ज्यूस होता, तो आपण जो साईडला काढून ठेवलेला होता, त्यापासून आपल्याला छान असा चेहऱ्याला लावण्यासाठी फेस पॅक किंवा फेस मास्क तयार करायचा आहे. तर आता यापासून आपल्याला कशा पद्धतीने फेस पॅक तयार करायचा आहे ते नक्की बघा. आता यामध्ये आपल्याला फर्स्ट जे इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करण्यासाठी किंवा नॅचरल क्लिन्झरचं देखील काम बेसन पीठ करत असतं, जे की आजच्या रेमेडीमध्ये खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. तर या बटाट्याच्या स्टार्चमध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ ॲड करायचं आहे. आणि नेक्स्ट इन्ग्रेडियंट म्हणजे या ठिकाणी कस्तुरी हळद आपल्याला ॲड करायची आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल, जर का तुम्ही किचनमधली हळद घेत असणार, तर ती फक्त 1 पिंच एवढी हळद घ्या, कारण ती तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा रिॲक्शन देखील करू शकते. त्यामुळे शक्यतो कस्तुरी हळदीचाच किंवा आंबे हळदीचाच यूज करायचा प्रयत्न करा. तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते म्हणजे दही. दही साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्याला आंबटच दही या फेस पॅकसाठी देखील यूज करायचं आहे. आणि छान असं आपल्याला आता हे सगळे इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट होतात तोपर्यंत छान असे आता मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त लिक्विडही आपल्याला ही कन्सिस्टन्सी फेस पॅकची ठेवायची नाही आहे. तर कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रेक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कशा पद्धतीने हा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे. कारण यापासून आपल्याला चेहऱ्याला मसाज देखील करायची आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की बघा. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायचा आहे. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा रिझल्ट खूप सुंदर असा बघायला मिळतो. कारण आपण फेस पॅक हा चेहऱ्यावर कशा पद्धतीने अप्लाय करतो यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप डिपेंड असतो. कारण आपण चुकीच्या पद्धतीने जर का चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय केला, तर आपल्या चेहऱ्यावर त्याच्या सुरकुत्या पडायचे देखील चान्सेस हे भरपूर जास्त असतात. त्यामुळे आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शन म्हणजेच खालून तर वरच्या भागाला किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करू शकतात. तर आता फेस पॅकची 1 लेयर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये बोटांच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील ब्लॅकहेड असतील किंवा व्हाईटहेड्स असतात किंवा डेड स्किन असते, ती सगळी रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे देखील खूप जास्त हेल्प होत असते. त्यामुळे हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला मसाज करायची आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान प्रकारे होईल. तर 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर परत सेकंड लेयर फेस पॅकची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. चेहऱ्यावर 1 लेयर अप्लाय झाल्यानंतर मसाज करा, त्यानंतर सेकंड लेयर चेहऱ्यावर अप्लाय करा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो खूप सुंदर येत असतो. तर छान असं आता चेहऱ्याला हा फेस मास्क अप्लाय झाल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटासाठी असाच राहू द्यायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर रिझल्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 15 मिनिटानंतर मी चेहरा वॉश करून घेतलेला आहे. तर खूपच सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येतो आणि आपली चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त सॉफ्ट होत असते. कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त असते, त्यामुळे आपला चेहरा तुकतुकीत होण्यासाठी किंवा ग्लोईंग होण्यासाठी खूप जास्त मदत होत असते.
कंटिन्युअसली तुम्ही रात्री झोपेच्या आधी 3 दिवस ही रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करा. तुम्हाला 3 दिवसामध्येच तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त ग्लो बघायला मिळेल किंवा कितीही काळे डाग धब्बे असतील ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होईल. आणि आता फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय झाल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला कधीही विसरायचं नाही. यामुळे आपले जेवढे देखील पोर्स ओपन झालेले असतात ते मिनिमाइज व्हायला मदत होत असते आणि छान अशी आपली त्वचा ही हायड्रेट राहते. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली किंवा चेहऱ्यावरचा हा ग्लो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर काही रेमेडी आवडली असेल तर नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. आणि हो, जर का तुमच्यापर्यंत हाईपचं फीचर पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.